काय सांगाल आज उमेदवारी अर्ज भरलाय, अतिशय शेवटच्या क्षणाला तुमची उमेदवारी जाहीर झाली आहे. नेमका कोणत्या पक्षाने अर्ज भरलाय आणि काय? मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षातून विधानसभेचा फॉर्म भरतो. अगदी शेवटच्या क्षणाला तुमची उमेदवारी जाहीर होते, महाविकास आघाडीकडून उमेदवार तुमचे जाहीर होते. काय परिस्थिती नेमकी? सिद्दीक कदम यांनी सुद्धा अर्ज भरला त्या ठिकाणी. कसं असणार आव्हान या ठिकाणी? नाही, आम्ही दादागिरी, दडपशाही, तानाशाहीच्या विरोधामध्ये सर्व विरोधक एकत्र येऊन महाविकास आघाडीचा एक सक्षम उमेदवार म्हणून राजू खरेंना उमेदवारी मिळालेली आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन या तालुक्यातली दादागिरी, तानाशाही, दडपशाही मुक्त मोहोळ करण्याचा कसोशीनं प्रयत्न केला जाईल. या ठिकाणी मोहोळ संघर्ष तालुका समितीनं अतिशय जोरदार प्रयत्न केले. पहिली उमेदवार जाहीर झाल्यानंतर नेमकं ही जी समिती आहे त्या समितीसंदर्भात सातत्यानं सांगितलं जात होतं की समिती एक राहणार नाही, एक संध राहणार. ही की पुढच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने दिसतं? समिती, संघर्ष समिती म्हणजे ती सर्व संघर्ष करताना तयार झालेल्या सर्व आमच्या एक काय बोलतात त्याला ते मराठीमध्ये सहकारी एक इकी होती आणि त्या इकीचं बळ म्हणून संघर्ष समिती लढत होती. आम्ही सर्व संघर्ष समितीबरोबर पहिल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत होतो. मोहोळ बचाव संघर्ष समिती संपूर्णपणे तुमच्या पाठीमागे उभे राहणार का? या बाबतीमध्ये संघर्ष समितीचे सर्व सदस्य राहणार, सगळे राहणार. दादाकडे या, दादाकडे या. भाऊ, मोहोळ विधानसभेत आपण मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता दिलाय. ह्याचाच फायदा तुम्हाला ह्या निवडणुकीत होऊ शकतो? निश्चितपणाने दुष्काळ पडल्यानंतर आपण पाहिलेलं आहे की मोहोळमध्ये 15-15 दिवस पिण्याचं पाणी मिळत नव्हतं. अशा वेळेला जवळजवळ 17 टँकर देऊन जवळजवळ 70 दिवस आपण पाणी पुरवठा करत होतो. अशा भीषण पाण्याच्या टंचाईत मायबाप जनतेनं बघितलं आहे की आपल्याला वेळेवर पाणी पाजणारा हा राजू खरे एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये निश्चितपणानं संधी देतील असा मला पूर्ण विश्वास आहे. समितीमधील एक सदस्य सध्या अपक्ष उमेदवार भरण्याच्या तयारीत आहेत. त्यांना तुमचा काय संदेश असेल, जे की श्री नागनाथ महाराजांची सगळ्यांनी तुम्ही शपथ घेतली? संजय क्षीरसागर हे अपक्ष भरण्याच्या तयारीत आहेत आणि ते समितीचे एक सदस्य होते आणि त्यांनी श्री नागनाथ महाराजांची शपथ घेतली आहे. राजाभाऊ खरे यांना महाविकास आघाडीच्या वतीनं आज आदरणीय पवारसाहेबांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाची तुतारी चिन्हाची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे. तसा EB फॉर्म त्यांना मिळालेला आहे आणि आता त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज भरायला चाललेलो आहोत. मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचं आता रूपांतर हे मोहोळ विधानसभा बचाव संघर्ष समितीत झालेलं आहे. ही आता तालुक्यापुरती बचाव संघर्ष समिती मर्यादित नाही तर ही विधानसभेची बचाव संघर्ष समिती झालेली आहे. ज्यांची उमेदवारी आता जाहीर झाली, राजाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे मोहोळ तालुक्यातली तानाशाही, दडपशाही, जुलूमशाही, झुंडशाही आणि विकृत मनोवृत्तीचं नेतृत्व संपवणं आणि कारभारी बदलणं आणि या मोहोळ तालुक्याला विकासाभिमुख आणि सर्वसामान्य कुटुंबातलं, सर्वसामान्य घरातलं आणि खऱ्या अर्थानं ज्याकरता हा मतदारसंघ राखीव आहे त्या खऱ्या समाजाला, त्या समाजाला न्याय देण्याच्या करता म्हणून जी राजू खरे यांची उमेदवारी जाहीर झाली. याच्यामध्ये कुणीही समोरचा उमेदवार हा आपल्याला माहीत आहे की तो जातचोर उमेदवार आहे आणि आमचा जो आहे तो जो शेड्यूल कास्टला जे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद करून दिली की त्या शेड्यूल कास्ट समाजाला विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व देण्याकरता आरक्षणाची व्यवस्था केली. त्याचा फक्त कागदोपत्री खोटं गोळा करून खोट्या अर्थानं, खोट्या कागदाच्या आधारे आमदार होऊन विधानसभेत जाणारे जे जातचोर आहेत त्याला आदरणीय पवारसाहेबांनी चपराक दिलेली आहे आणि मोहोळमध्ये त्यांनी राजाभाऊ खरे या भूमिपुत्राला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि ही प्लीज मी मीडियाशी बोलतोय, 2 मिनिट थांबा. कारवाई करा, कारवाई करा तुम्ही. हॅलो हॅलो, अहो आम्ही पण प्लीजच म्हणतोय ना. 2 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा. सिद्दीक कदम यांना EB फॉर्म दिला होता आणि आज तुम्हाला दिला आहे, परंतु त्यांनी कोर्टात स्टे आणली तयारीत आहे. एक मिनटं, थोडंसं पोलिसांचा डिस्टर्ब त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांना कारवाई करावी लागते, मान्य आहे. त्यामुळे आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा बोलतो. ठीक आहे, धन्यवाद. ऐका ना, नाही त्यांनी प्रश्न विचारला त्याच्यावर उत्तर देतो की सिद्दीक कदम हे आमच्या भगिनीच आहेत, रमेश कदम हे आमचे सहकारीच आहेत. रमेश कदम यांना त्या ठिकाणी पक्षानं उमेदवारी त्या ठिकाणी न देता त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली. अनपेक्षितरित्या रमेश कदम यांच्याऐवजी त्यांच्या मुलीचं नाव आल्यामुळं थोडीशी चलबिचल झाली
त्याच्यानंतर पक्ष नेतृत्वानं त्या ठिकाणी या सगळ्याच्या बाबतीमध्ये जो विचार केला त्याच्यामध्ये अगदीच एकदम नौका चेहरा हे थोडंसं त्याच्यामध्ये बदल केला जावा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर तो निर्णय झाला. रमेश कदम हे सुद्धा आम्हाला मदत करतील, ते सुद्धा आमचे सहकारी आहेत. त्यांचाही विरोध राजन पाटलांच्या झुंडशाहीला आहे आणि त्यांच्या जुलूमशाहीला आहे. त्यामुळे रमेश कदम असतील आणि त्याच्यानंतर आता एक सांगितलं की संघर्ष समितीमधले एक सदस्य जर नागनाथभाऊ क्षीरसागर असतील, सुशील क्षीरसागर किंवा संजय क्षीरसागर असतील यांनी उमेदवारी अर्ज जो आहे तो अपक्ष म्हणून त्या ठिकाणी उमेदवार अर्ज आधीच तयार करून ठेवलेला होता. आम्ही सर्व जे कोणी अपक्ष उमेदवार भरणार असतील, लोकशाहीनं प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे, तरीसुद्धा सर्वांनी नागनाथ महाराजाची शपथ घेऊन एकसंध राहण्याच्या करताची शपथ ह्या नागनाथ नगरीमध्ये वाहिलेली आहे. त्या शपथेला सगळेजण जागतील आणि एकोप्यानं नागनाथ महाराजाच्या साक्षीनं राजन पाटील यांच्या विरुद्धच्या लढाईमध्ये एकसंधपणे राहतील अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही सर्वजण जाऊन त्यांना विनंती करू आणि त्यांनी जर अपक्ष अर्ज उद्या भरला किंवा अजून भरायचा असेल त्यांना न भरण्यासाठी विनंती करू, भरला तर त्यांना काढून घेण्यासाठी विनंती करू. आणि आम्हाला विश्वास आहे मोहोळ तालुक्यातलं हे जे जनआंदोलन पेटलेलं आहे, मोहोळ तालुक्यातलं सत्तांतर करण्याच्या करता म्हणून जे सर्व मोहोळ विधानसभा मतदारसंघ एकवटलेला आहे त्या एकजुटीला हे सर्वजण हातभार लावतील आणि नागनाथ महाराजांच्या आशीर्वादानं आणि नागनाथ महाराजांच्या साक्षीनं जे काही आम्ही निश्चयाने निर्धार केलेला आहे त्याला सगळेजण जागतील अशी आम्हाला निश्चित खात्री आहे. रमेश कदम यांची नाराजी कशा पद्धतीने दूर करतात? रमेश कदम यांना आम्ही निश्चितपणे संवाद करू, संवादातून मार्ग निघत असतो. एकच उमेदवारी असते, स्पर्धा अनेकांची असते. राजू खरे यांच्याबरोबर स्पर्धेमध्ये रमेश कदम जसे होते, त्याचबरोबर सोमेश क्षीरसागर होते, त्याचबरोबर संजय क्षीरसागर होते, त्याचबरोबर अभिजित ढोबळे होते, त्याचबरोबर सोलापूरचे रॉकी बंगाळे हे सुद्धा होते. आणि याच्या व्यतिरिक्त जवळपास 26 उमेदवारांनी उमेदवारी मागितलेली होती. आता काही दिवसापूर्वी तुम्ही सांगितलं की कोणता झेंडा हाती घेऊ ही तुमचं टॅगलाईन होती. खऱ्या अर्थानं तुतारी झेंडा तुम्ही हाती घेतलाय का? कारण तुम्ही तुतारीकडे जात असताना रोहित पवार यांनी तुमच्याकडे विरोध केला होता. माझा पक्ष हा राजन पाटील विरोधी पक्ष आणि राजन पाटील विरोधातल्या पक्षाचाच झेंडा मी हातात घेतलेला आहे. जोपर्यंत या मोहोळ विधानसभा मतदारसंघावर राजन पाटील यांच्या विरोधातला झेंडा फडकत नाही तोपर्यंत उमेश पाटलाचा पक्ष हा राजन पाटील विरोधी पक्षच राहणार. तुतारीचा झेंडा हाती आहे की नाही? जोपर्यंत या मतदारसंघामध्ये राजन पाटलाच्या विरोधातला उमेदवार म्हणजे आमचे तुतारीचे राजू खरे हे प्रचंड मताधिक्यानं निवडून येत नाहीत तोपर्यंत उमेश पाटलाचा पक्ष हा राजन पाटील विरोधी पक्ष असणार आहे. आणि तो झेंडा एकदा फडकवला की कुठला झेंडा हातात घ्यायचा ते सगळं त्या ठिकाणी पुढचा मार्ग मोकळा होणार आहे. पहिल्यांदा आधी लगीन कोंढाण्याचं